माझी आई जी नेहमी रडत असायची आणि देवापुढे हात जोडून म्हणत असायची की हे आमच्यासोबत काय झालं आहे. हे देवा, माझ्या मुलीला तरी चांगलं आयुष्य मिळू दे. मी ज्याप्रमाणे माझं आयुष्य जगत आली आहे तसं आयुष्य माझ्या मुलीच्या वाट्याला यायला नको. परंतु असं काहीच होत नव्हते. आता घड्याळावर नजर टाकली तर रात्रीचे 9 वाजले होते. भुकेने माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. घरात असे काहीच नव्हते जे खाऊन मी माझी भूक थोडीफार शांत करू शकत होते. शेवटी कंटाळून मी दरवाजातून उठून अंथरुणावर जाऊन बसली आणि माझे डोळे बंद केले. तेव्हा मला झोप कधी लागली माझे मलाच समजले नाही. जेव्हा कोणीतरी दरवाजा ठोठावला तेव्हा माझे डोळे उघडले. तेव्हा मी घाबरतच दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये माझी आई होती. परंतु तिच्या चेहऱ्यावर जगभराचा थकवा दिसत होता. मी लगेचच आईला आधार दिला, कारण ती सुद्धा माझ्यासारखीच उपाशी आणि तहानलेली वाटत होती. मी लगेच तिला प्रश्न केला की आई, तू कुठे गेली होतीस? मी तुझी कधीपासून वाट पाहत आहे. तू जाताना तर म्हणाली होतीस की मी 2 तासांमध्ये परत येते. पण पूर्ण दिवस गेला, आता रात्र झाली. माझी भगिनी अवस्था खूपच वाईट झाली आहे. माझे बोलणे ऐकल्याबरोबर आईने तिचा हळूवार हात प्रेमाने माझ्या चेहऱ्यावर फिरवला आणि म्हणाली, बाळा, तू चिंता करू नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत मी तुला कधीच उपाशी राहू देणार नाही. पण आज मला माफ कर. मला यायला थोडा उशीर झाला. तिने मग लगेचच एक पिशवी माझ्या हातात दिली आणि म्हणाली, यामध्ये समोसे आणि जिलेबी घेऊन आली आहे मी. ते एका प्लेटमध्ये काढून घे. मग पटकन आपण दोघी बसून ते खाऊया. आईला मी आता रूममध्ये घेऊन आली होती. मग पटकन मी गरमागरम समोसे आणि जिलेबी प्लेटमध्ये काढली. त्यावेळी मला खूप भूक लागली होती. त्यामुळे भुकेव्यतिरिक्त मला दुसरं काही सुचत नव्हतं. मी पाहत होते की माझी आई खूप थकली आहे. ती एवढी थकली होती की त्या थकव्यामुळे तिला नीट खाता सुद्धा येत नव्हते. पण आईने एवढे समोसे आणि जिलेबी आणली होती की ते खाऊन माझं पूर्ण पोट भरले आणि मी तृप्त झाले. परंतु माझ्या आईने काहीच खाल्लं नव्हतं. मग मी अगदी हळू आवाजात आईला विचारले, आई, तू कुठे गेली होतीस? आई म्हणाली, बाळा, मी फक्त तुझ्यासाठी खाण्याची व्यवस्था करण्यासाठी गेली होती. आज गेली होती तशी उद्या सुद्धा जाईन. परंतु तू उद्या माझी वाट बघू नकोस. मला उशीर होईल. तेव्हा मी आईला म्हणाले, आई, तू हे काय बोलत आहेस? मला काही समजत नाही. तुझ्याकडे तर पैसे नव्हते. मग तू हे सर्व पैसे समोसे आणि जिलेबी कुठून घेऊन आलीस? मला माहीत होते माझी आई कुठून ना कुठून हे मागून घेऊन येत आली असेल, कारण आमच्या घरची अवस्था खूपच खराब होती. माझी आई शिलाई मशीनचं काम करत होती. परंतु एक दिवस आमच्या घरामध्ये चोर शिरले. तसे आम्ही गरीब लोक असल्याकारणाने आमच्या घरामध्ये कोणतीच किमती वस्तू नव्हती. घरात मध्ये थोडेफार सामान आणि थोडेफार कपडे आणि थोडीफार भांडी होती. त्या सर्व वस्तू आम्ही दोघे मायलेकी वापरत होतो. आमच्या घरामध्ये जर कोणती किमती वस्तू असेल तर ती म्हणजे माझ्या आईचा रोजगार, म्हणजे तिची शिलाई मशीन. तेव्हा चोराने आमचा रोजगारच चोरून नेला, म्हणजे शिलाई मशीनच तो घेऊन गेला. त्यांनी ती मशीन नेऊन कुठेतरी विकून त्यातून थोडेफार पैसे कमवले असतील. परंतु त्यांना हे माहीत नव्हते की आमच्या पूर्ण आयुष्याची कमाई ते आमच्याकडून ओरबाडून घेऊन गेले आहेत. तेव्हापासून माझी आई खूपच उदास राहत होती. आमच्याकडे एवढे सुद्धा पैसे नव्हते की आम्ही दुसरी शिलाई मशीन विकत घेऊ शकू. आता शिलाई मशीन नाही म्हटल्यावर लोक कपडे तरी कसे शिवायला देणार आणि पैसे तरी कुठून येणार? लोकांचे कपडे येणे बंद झाले आणि आईचीच कमाईच बंद झाली. मग पुढे असे दिवस आले की आमच्यावर उपाशी मरण्याची वेळ आली. माझी आई स्वतः तर उपाशी राहू शकत होती, परंतु ती मला उपाशी ठेवू शकत नव्हती. म्हणून ती लोकांच्या दारावर जाऊन माझी मुलगी उपाशी आहे, तिला काहीतरी खायलासाठी द्या, असं बोलत असायची. ती खूप साऱ्या घरांसमोर जायची. तेव्हा कोणी तिला खायला द्यायचे तर कोणी देत नसायचं, तर कोणी घरासमोर हाकलून द्यायचं. पण आईला कुठे ना कुठे थोडंफार जेवण मिळायचं. तेव्हा ती लगेचच ते जेवण घेऊन घरी यायची. मग आम्ही दोघी मिळून ते जे काही मिळेल असेल ते खाऊन पोट भरायचो. पण आईने एक विचित्र गोष्ट सांगितली. ती म्हणाली की आज मी मागच्या गल्लीतल्या एका महिलेच्या दारात गेले होते. तेव्हा ती म्हणाली, ताई, मी तुला खायला देऊ शकते, पण तू रोज इथे जेवण मागायला येतेस. जर तुला स्वतःच्या मुलीच्या पोटाची एवढी काळजी असेल तर तू लोकांच्या घरी काम कर. त्यामुळे तुला पैसेही मिळतील आणि शिल्लक राहिलेले जेवण सुद्धा मिळेल. तुझे हातपाय अजून धडधाकट आहे. तू काहीतरी काम करू शकतेस. अजून एवढीही तू वयोवृद्ध झाली नाहीस की तू भीक मागून पोट भरावेस तू. मी मागच्या 1 वर्षापासून तुला पाहत आहे. जर तुझ्या घरामध्ये चोरी झाली आहे तर याचा अर्थ असा नाही की तू हिंमत हारून जावीस. मेहनत करण्यासोबत देव नेहमीच असतो. आई पुढे म्हणाली की तेव्हाच मला जाणीव झाली की माझे हातपाय अजून धडधाकट आहेत, तरी सुद्धा मी भीक का मागत आहे.
हा विचार आईच्या डोक्यात येताच आई म्हणाली, मी त्या बाईशी बोलले आणि तिला म्हणाले, तू मला तुझ्या घरात मोलकरणीचं काम करू देशील का? मी तुझ्या घरातील सर्व कामे करून देते. मग तू मला पैसे देशील का? ती म्हणाली, हो. जर तू माझ्या घराची भांडी झाडूपोछा केलास तर मी तुला संध्याकाळपर्यंत तू केलेल्या कामाचा मोबदला तुला देईन. त्या महिलेने माझ्या आईकडून पूर्ण दिवस घरातील सर्व कामे करून घेतली. त्यानंतर संध्याकाळी तिने आईला 300 रुपये दिले. त्याच 300 रुपयातून आईने घरी येताना समोसे आणि जिलेबी आणली होती. मला त्या दिवशी खूपच वाईट वाटत होतं आणि मी विचार करत होते की शेवटी हे कधीपर्यंत चालू राहणार आहे आणि कधीपर्यंत आपण असं आयुष्य जगत राहणार आहोत. आपल्या आयुष्यामध्ये कधी सुखाने 2 वेळेचं जेवण मिळेल हा विचार करून मी आणि माझी आई रडत होतो. पण वेळ अशीच निघून गेली. माझी आई रोज त्या घरामध्ये जाऊन काम करत होती. त्यामुळे आता आई मला रात्रीच घरी भेटत असायची, नाहीतर एकदम सकाळी. त्या दरम्यान एक विचित्र घटना पाहिली. ती अशी होती की आमच्या इथे एका वयोवृद्ध महिला यायची. तिचे वय साधारण 65 वर्ष असेल. ती महिला कोण होती तिला मी ओळखत नव्हती. ती वर्षातून 1-2दा येत असायची आणि माझ्या आईला काही पैसे देऊन निघून जात असायची. जेव्हा मी माझ्या आईला विचारायची की ती वयोवृद्ध महिला कोण आहे, तेव्हा आई मला काही सांगायची नाही. पण आता ती वयोवृद्ध महिला माझ्या आईच्या मागे आली होती. प्रत्येक वेळी ती तिचा चेहरा लपवत असायची. त्यामुळे मला फक्त तिचे शरीर दिसत असायचं. पण आज मला तिचा चेहरा दिसला. आज जेव्हा ती तिच्या कारमधून उतरून आमच्या घराकडे येत होती, तेव्हा मी तिला आमच्या घराच्या टेरेसवरून पाहिली होती. मी लगेचच दार उघडायला गेली. तेव्हा तिने माझ्यावर नजर टाकली आणि लगेचच तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा मी म्हणाले, तुम्हाला तुमचा चेहरा लपवायची गरज नाही. मी तुमचा चेहरा पाहिला आहे. तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहात आणि तुम्ही कोण आहात? माझी आई तर तुमच्याविषयी काही सांगत नाही. ती घाबरली आणि म्हणाली, अशी गोष्ट नाही आहे बाळा. मी तुझ्या आईच्या ओळखीतली आहे. हे पैसे घे आणि तुझ्या आईला दे. मी पुन्हा तिला विचारले, तुम्ही कोण आहात? तुम्ही प्रत्येक वेळेला आमची मदत करण्यासाठी येथे येता, तेव्हा आम्हाला थोडे पैसे निघून देत जाता आणि तुम्ही एवढ्या दिवसांनी इथे का येता? त्या महिलेने माझ्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ती अशीच तिथून जाऊ लागली. मी तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला की तुम्ही कोण आहात, पण तिने एकदा सुद्धा तिच्याविषयी मला काहीच सांगितलं नाही. हो, पण ती एवढं नक्कीच म्हणाली की बाळा, तुझ्या आईला सांग की आता मी इथे आली आहे, परंतु यापुढे मी तुम्हा लोकांची मदत करण्यासाठी इथे येणार नाही. तुम्ही लोक तुमची काळजी घ्या. एवढे बोलून ती आपल्या मोठ्या गाडीमध्ये बसून निघून गेली. आता मी आई घरी येण्याची वाट पाहत होते. मी विचार करत होते कधी आई घरी येईल आणि मी आईला त्या महिलेविषयी सांगेन. जेव्हा आई घरी आली तेव्हा मी तिला त्या वयोवृद्ध महिलेविषयी सांगितले आणि आईला विचारले, आई नक्की काय गोष्ट आहे आणि ती महिला कोण आहे? मी पाहिले आहे ती कितीतरी वेळा इथे आली आहे आणि तिच्याविषयी मी तुला कितीतरी वेळा विचारले आहे, परंतु मला तू तिच्याविषयी कधीच काही सांगितलं नाहीस. असे का आई? नक्की काय गोष्ट आहे? त्यावर आई म्हणाली, बाळा, तुला तिच्याविषयी सर्व काही माहीत पडेल. आई काही सांगण्यास तयार नव्हती, परंतु मला आता सर्व काही जाणून घ्यायचे होते. तेवढ्यातच मला आठवले की ती महिला सांगून गेली आहे की मी पुन्हा इथे कधीच येणार नाही. ही गोष्ट जेव्हा मी माझ्या आईला सांगितली तेव्हा आई 1 मिनिटासाठी शांत राहिली. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते, परंतु तिने मला काहीच सांगितलं नाही. मी आईला लाख वेळा विचारल्यानंतर सुद्धा मला समजले नाही की ती महिला कोण होती आणि ती आम्हाला मदत का करत होती आणि ती आमच्यासाठी पैसे घेऊन का येत होती. वेळ अशीच निघून गेली आणि एक दिवस असा आला, त्या दिवशी माझ्या आईची तब्येत खूपच खराब झाली होती. वेळ आणि परिस्थितीने मला खूपच जास्त आजारी केलं होतं. तिला खूप आजारी केलं होतं. तिची तब्येत खूप खराब झाली होती. तेव्हा मला भीती वाटू लागली की जर माझ्या आईला काही झालं तर मी माझं आयुष्य कसं जगू. परंतु माझी ही भीती खरी निघाली. माझी आई जेव्हा आजारी पडली तेव्हा ती कामावर जाऊ शकत नव्हती आणि मग पुन्हा घरामध्ये पैशांची कमतरता पडू लागली. एका बाजूला आईचा आजारपण आणि दुसऱ्या बाजूला घरामध्ये पैशांची चणचण. यामुळे आई काळजीने दिवसेंदिवस जास्तच आजारी राहू लागली. अशा परिस्थितीमध्ये आईवर उपचार सुद्धा करता येत नव्हते. शेवटी एक दिवस ती हे जग सोडून निघून गेली. जेव्हा आई गेली तेव्हा मी तिला घट्ट मिठी मारून रडू लागले. मला माहीत नव्हतं की माझ्या आयुष्यातील एकमेव व्यक्ती जी माझा आधार होती ती म्हणजे माझी आई. माझं सर्व काही होती आणि तीच मला अशी सोडून जाईल. मी एक अतिशय साधीभोळी मुलगी होती. मला या जगाविषयी काही माहीत नव्हते, कारण मी बाहेरचं जग कधी पाहिलंच नव्हतं. माझ्या आईने मला कधीच जगासमोर येऊ दिलं नव्हतं. माझी आई मला म्हणायची की
तू माझी एकुलती एक मुलगी आहेस. मी तुला कधीच लोकांसमोर येऊ देणार नाही. आयुष्यामध्ये जेवढ्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणींचा सामना मी एकटी करेन. परंतु मी कधीच माझ्या मुलीला अशा परिस्थितीच्या स्वाधीन करणार नाही. पण आता तर ती मला या जगात एकटीला सोडून निघून गेली होती. तेव्हा लोक म्हणू लागले, ह्या मुलीचे नशीब तर बघा, अगोदर बाबा राहिला नाही आणि आता आई सुद्धा हिला सोडून गेली आहे. अगोदरच हिची आई दारोदारी मागून मग दुसऱ्यांच्या घरी काम करून हिचे आणि स्वतःचे पोट भरत होती. पण आता ही बिचारी एकटी काय करेल? आईच्या जाण्यानंतर मी खूपच एकटी पडली होती. मी उपाशी पोटी दिवस रात्र रडत बसायची. त्यामुळे माझी तब्येत सुद्धा खूपच कमजोर झाली होती. माझ्याकडे फक्त मी राहत असलेले मोडके तोडके घर होते. त्या व्यतिरिक्त काही नव्हतं. आता मला खूप भूक लागत असायची. अगोदर तर माझी आई मला जेवण आणून देत असायची. पण आता काय? आता मी काय खाणार होती? तेव्हा माझ्या मनात विचार आला, आता अशा परिस्थितीमध्ये मी स्वतःचं पोट भरण्यासाठी घराबाहेर पडून लोकांच्या दारात जावं का? नाही, मी असं करू शकत नाही. कारण माझी आई नेहमीच मला म्हणायची, बाळा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला कोणत्याच अडचणीचा सामना करू देणार नाही. परिस्थिती कशी असली तरी मी नेहमी तुझी काळजी घेईन. कधीच तुला मेहनत करू देणार नाही आणि कधीच मी तुला लोकांसमोर हात पसरू देणार नाही. मी जे काही सहन केलं आहे ते माझं नशीब आहे, तुझं नाही. परंतु माझी आई चुकीची म्हणत होती, कारण आता या सर्व गोष्टी माझ्या नशिबामध्ये सुद्धा आल्या होत्या आईनंतर. पण जुन्या गोष्टी आठवून काय फायदा? अशा परिस्थितीमध्ये मी स्वतःला मनाला समजावू शकत होती, परंतु पोटाला कसं समजावणार होती? माझं पोट तर जेवण मागत होते. मग मी विचार केला की मला सुद्धा माझ्या आईप्रमाणे दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करायला हवं, कारण कधीपर्यंत मी अशी उपाशी राहणार आहे? जर मी अशीच उपाशी राहिली तर मी मरून गेली असती. शेवटी मी हिंमत केली आणि कामाच्या शोधात बाहेर पडली. मी जास्त शिकलेली नव्हती. मला फक्त थोडंफार वाचता येत होतं आणि या सर्व गोष्टी मला माझ्या आईने शिकवल्या होत्या. मी कधीच कोणत्या शाळेमध्ये गेली नव्हती. वस्तीतील एक महिला होती, तिला मी सांगितले होते की कुठे झाडू पोछा भांडे धुण्याचं काम असेल तर ते मी करेन. तेव्हा ती म्हणाली होती, बाळा, मी लवकरच तुला कुठेतरी काम शोधून देईन, म्हणजे त्यातून तुला पैसे मिळतील आणि तुझा उदरनिर्वाह होईल. तेव्हा मी तिचे खूप आभार मानले होते, कारण ती आमची शेजारीण होती, परंतु माझी खूप काळजी घेत होती. आईच्या जाण्यानंतर तिला माझी जास्तच काळजी वाटू लागली होती. तिने मला एका बंगल्याविषयी सांगितले. ती म्हणाली की तिथे एक कामवालीची गरज आहे. जर तुला तिथे जाऊन काम करायचं असेल तर तू करू शकतेस. मी लगेचच तिचं बोलणं मान्य केलं आणि तिला म्हणाले, मी तिथे काम करण्यासाठी तयार आहे. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा मी पाहिलं की तो बंगला खरंच खूप मोठा होता. त्या बंगल्याच्या मालकीनबाईंनी जेव्हा माझ्याकडे पाहिले तेव्हा ती म्हणाली, तू तरुण मुलगी आहे, तू योग्य प्रकारे काम करशील म्हणून तुला कामावर ठेवण्यात येत आहे. पण लक्षात ठेव, इथे काम करण्यासाठी आमचे नियम खूप काटेकोरपणे पाळावे लागतील तुला. आम्ही कोणाची चूक खपवून घेत नाही आणि इथल्या नोकरांना फक्त नोकरांसारखीच वागणूक दिली जाते. मी पाहिलं होते की जिथे जास्त नोकर नव्हते त्या मालकांच्या स्वभावामुळे त्या बंगल्यात कुणी काम करणारं टिकत नव्हता. मी त्या बंगल्यामध्ये नजर फिरवली तेव्हा विचार केला की इथे खूप जास्त मेहनत करावी लागेल, कारण तिथे माझ्या व्यतिरिक्त फक्त एकच कामवाली बाई होती. एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये खूप सारी कामे तर असणारच होती. परंतु मी विचार केला, मला इथे काम मिळत आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे. पोटाला अन्नसुद्धा मिळेल आणि 4 पैसेही मिळतील. असे असताना हे आजचे काम जायला नको, असा विचार करून मी त्या मालकीनबाईंच्या सर्व गोष्टी मान्य केल्या आणि म्हणाले की मी इथे काम करण्यासाठी तयार आहे. माझ्याकडून कोणतीच चूक होणार नाही. मी तिथे काम करू लागले. तिथे त्या बंगल्याच्या मालकीनबाई होत्या, त्या खूपच सुंदर होत्या. त्यांचं वय साधारणतः 40 वर्ष असेल. त्यांना नवरा होता, 2 मुले होती. या व्यतिरिक्त तिथे कोणीही नव्हतं. पण मालक आणि मालकीनबाई दोघांचाही स्वभाव खूपच रागीट आणि तापट होता. ते लोक आपल्या समोरच्याला तुच्छ समजत असत आणि त्यांना आपल्या संपत्तीचा खूप गर्व होता. त्या बंगल्यामध्ये काम करून आता मला कितीतरी दिवस झाले होते. माझ्यावर कामाचा खूपच भार होता, परंतु या गोष्टीचा आनंद होता की पोटभर जेवायला तर मिळत आहे. तिथे त्या लोकांचे शिल्लक राहिलेले जेवण आम्हाला दिले जायचे. मग पहिली कामवाली आणि आम्ही दोघी मिळून पोटभर जेवण करायचो. मालक आणि मालकीनबाई खूपच चिडचिडेसुद्धा होते. जर माझ्याकडून कोणती चूक झाली तर ते मला एवढ्या गोष्टी ऐकवायचे की माझ्या डोळ्यातून पाणी यायचे. मालकीनबाई तर अशी महिला होती की तिच्यासमोर कोणाचं तोंड उघडू शकत नव्हतं. एवढंच काय, त्या बंगल्याचा मालकसुद्धा तिला घाबरत असायचा.
मला माहीत होते की ही महिला फक्त कडक स्वभावाचीच आहे. असं नाही तर ती आपल्या नोकरांबरोबर खूपच उद्धटपणे वागत असायची. मालकीणबाईने एकदा मला काम करताना पाहिलं, तेव्हा ते म्हणाले, "तू खूपच कामचोर वाटत आहेस. आजकालच्या कामवाल्या बायका खूपच हुशार झाल्या आहेत. त्या काम कमी आणि बडबड जास्त करतात." मी कधीच त्यांना काही बोलत नव्हते. मी फक्त आपले काम करत असायची. पण असे असताना सुद्धा त्या दिवसभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सतत बडबड करत असायच्या. पण मी आणि माझ्यासोबत काम करणारी दुसरी कामवाली बाई, जिचे नाव शालिनी होते, आम्ही दोघीही मजबूर होतो. म्हणून आम्ही तिथे काम करत होतो. नाहीतर आमच्या जागात तिथे दुसरं कोणीच टिकत नव्हतं आणि टिकलेसुद्धा नसते. मालकीणबाई माझ्यावर खूपच रागवत असायच्या आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने मला वाईट साईडही बोलत असायच्या. पण असे असताना सुद्धा मी आता दिवस-रात्र तिथे नोकरी करू लागली होती. कारण तिथे जेवणासोबत आता मला पैसेसुद्धा मिळत होते आणि आता मला राहण्यासाठी जागाही देण्यात आली होती. तिथे मला एक छोटीशी रूम देण्यात आली, जिथे मी रात्रीचं काम झाल्यानंतर आराम करत असायची. त्या रात्री माझ्या अंथरुणावर पडली होती. रात्रीची शांतता होती. रूममध्ये फक्त वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता. मी झोपले होते, पण अचानक माझ्या आजूबाजूला एक विचित्र जग दिसू लागले. मी स्वप्नात पाहिलं की मी स्वतः एका जुन्या जागी गेली आहे, की जिथे गडद अंधार आहे. कोळ्याचे जाळे सर्व भिंतीवर लटकले आहेत आणि सर्वत्र धूळ आहे. अशा परिस्थितीमध्ये मला कोणीतरी आवाज देत आहे, जो म्हणत आहे की मला माहीत आहे की तू खूप त्रासलेली आहे. पण तू जिथे आली आहेस ही जागा तुझ्यासाठी समस्या नाही, तर तुला फक्त त्रास दिला जात आहे. हे सर्व तुझं आहे, ही संपत्ती, ऐशोआराम, हे शांत घर, हे सर्व. आता मी स्वप्नात होते तेवढ्यात जेव्हा अचानक माझे डोळे उघडले आणि मी उठून बसले, तेव्हा मला एक विचित्र बेचैनी जाणवू लागली. माहीत नाही मला असे का जाणवत होते की जणू काही या घरात काही लपवले आहे, जे अजिबात चांगले नाही. आणि जे काही होते ते मला एक विचित्र रस्त्याच्याकडे जाण्याचा इशारा देत होते. हे तर सर्व मी स्वप्नात पाहिले होते. परंतु जेव्हा मी या बंगल्यामध्ये काम करण्यासाठी आली होती, तेव्हापासूनच मला काहीसं विचित्र वाटत होतं. पण जेव्हापासून मी तिथे कायमच्या राहण्यासाठी त्या रूममध्ये आली, तेव्हापासून मला अशा प्रकारची स्वप्न पडू लागली होती. आणि स्वप्नात कुणीतरी मला सांगत असायचे की ही जागा तुझ्यासाठी खूपच आरामदायक जागा आहे. परंतु मला तर असे काही जाणवत नव्हते. मला तर इथे लवकर उठून लगेचच कामं करण्यास सुरुवात करावी लागत होती. पण माझी आई असताना तिने कधीच मला लवकर उठवलं नव्हतं किंवा ती माझ्यासोबत मोठ्या आवाजात कधी बोलली नव्हती. परंतु मालकीणबाईंच्या कामामध्ये 1 मिनिट उशीर झाला तर त्या पूर्ण दिवसभर मला ऐकवत असायच्या. अशावेळी मात्र मला माझ्या आईची आठवण येत असायची. मी विचार करत असायची, माझ्या आईने कधीच मला मारलं नाही, ती कधीच माझ्यावर ओरडले नाही. पण ही महिला मात्र तिच्या तोंडाला येईल ते मला बोलत होती. तिचा नवरासुद्धा अशाच प्रकारचा माणूस होता. तो आपल्या घरात काम करणाऱ्या माणसांना जनावर समजून त्याप्रमाणे वागणूक देत असायचा. जर एखादे काम करण्यामध्ये चुकी झाली किंवा उशीर झाला तर सतत आम्हाला कामावरून काढण्याची धमकी दिली जात असायची. एक दिवस मालक आणि मालकीण बाई बंगल्याबाहेर गेल्या होत्या. दिवाळी येणार होती, म्हणून सर्व बंगल्याच्या साफसफाईचा आदेश देण्यात आला होता. मी खाली खोल्या साफ करत होते आणि शालिनी साफसफाई करायला वरच्या मजल्यावर गेली होती. खालच्या बाजूला एक जुनी स्टोअर रूम होती. तिथून साफसफाईला सुरुवात करावी असं मला वाटले, म्हणून स्टोअर रूमचा दरवाजा उघडून मी आत शिरले. ती जागा साफ करत असताना अचानक माझी नजर बाजूला ठेवलेल्या खुर्च्यांच्या ढिगाऱ्यावर पडली. तिथे जुन्या आणि तुटलेल्या खुर्च्या पडलेल्या होत्या. मी त्या खुर्च्या एका बाजूला गोळा करू लागले. तेवढ्यात अचानक माझी नजर एका जागेवर पडली. तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या खुर्च्यांच्या मागे एक छोटासा लाकडी दरवाजा बनवला होता. पण हा दरवाजा स्टोअर रूममध्ये का बनवण्यात आला होता? तर दरवाजा पाहिल्यानंतर मी इकडे तिकडे पाहिले, कारण त्या दरवाजाजवळ जाताना आपल्याला काही अडचण तर येणार नाही ना, हे मी पाहत होती. त्याचं खरं कारण तो दरवाजा पाहून मला असे वाटू लागले होते की तो दरवाजा उघडून आतमध्ये काय आहे हे मला पाहायचे आहे. सुरुवातीला मला असे वाटले होते की तो एक छोटासा कपाट असेल, परंतु जेव्हा मी तो दरवाजा उघडला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो छोटासा लाकडाचा दरवाजा कोणते कपाट नव्हते, तर एक रस्ता होता, जो खालच्या बाजूला जात होता. तिथून खाली जाणाऱ्या पायऱ्या मला दिसत होत्या. याचा अर्थ हा रस्ता कुठेतरी जात होता. मी विचार केला की इथून पुढे जाऊन पाहूया की हा रस्ता नक्की कुठे जात आहे. मी त्या दरवाजातून आतमध्ये गेली. मी पायऱ्या उतरत खालच्या दिशेने जात राहिले. पण जेव्हा मी खाली जात होती तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मला आठवले की ही तीच जागा होती जी माझ्या स्वप्नामध्ये मी पाहिली होती. चारही बाजूने कोळ्यांचे जाळे लटकले होते. अंधार होता
ती खोली पडलेली होती. असे वाटते कितीतरी दिवसांपासून इकडे कोणी आलेलंच नाही. मी दीर्घ श्वास घेतला. मला आता भीती वाटत होती. मला वाटत होते जर कोणी इकडे आले आणि मला पाहिले तर गडबड होईल. मला खाली जायला नको. मी जसजशी एक एक पायरी खाली उतरत होती तसतसं मला जाणवत होते की आतमध्ये कोणीतरी आहे. मी खाली उतरल्यानंतर मला एक छोटीशी खोली आतमध्ये दिसली. त्या खोलीचा दरवाजा बंद होता, परंतु जेव्हा मी दरवाजाला हात लावला तेव्हा तो दरवाजा लगेचच उघडला. तो दरवाजा अशा पद्धतीने उघडला की जणू काही कोणीतरी माझी वाटच पाहत होता आणि त्याने तो दरवाजा उघडला असावा, पण तसे काहीच नव्हते. पण एक गोष्ट नक्की होती की तो दरवाजा उघडल्याबरोबर मला एक आवाज ऐकायला आला, "कोण आहे तिथे? मला इथून बाहेर काढा." तेव्हा मी खूपच घाबरली की एवढ्या अंधाऱ्या खोलीमध्ये कोण आहे. जेव्हा मी 2 पावले पुढे टाकून त्या खोलीमध्ये गेली तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. कारण तिथे तर तीच वयोवृद्ध महिला होती जी माझ्या आईला भेटायला येत असायची आणि तिला पैसे देऊन जात असायची. मी लगेचच तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, तुम्ही इथे कशा? आणि हे सर्व तुमच्यासोबत कोणी केलं आहे?" तेव्हा ती वयोवृद्ध महिला रडत म्हणाली, "बाळा, तू आलीस? तू इथे कशी आलीस? तुला माहीत आहे का, माझे मन मला सांगत होते एक ना एक दिवस तुझे नशीब तुला इथे नक्कीच खेचून घेऊन येईलच. पण तुला या रस्त्याविषयी कसं समजलं? कसं समजलं की मी इथे आहे आणि मला कैद करून ठेवलं आहे?" मग ती वयोवृद्ध बाई म्हणाली, "बाळा, तू त्या दिवशी मला विचारत होतीस ना की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही तुमचा चेहरा लपवून इथे का येता? आता मी जास्त वेळ सत्य तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही. बाळा, मी तुझी आजी आहे. या घराची मालकीण आहे. हे सर्व काही तुझ्या बाबांचं होतं, परंतु ते त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आलं आहे आणि तुला आणि तुझ्या आईला या घरातून बाहेर काढण्यात आलं होतं." ती वयोवृद्ध महिला म्हणाली, "बाळा, मी खरं तेच सांगत आहे. जर मी खोटं बोलत असती तर नशिबाने तुला इथपर्यंत खेचत आणलंच नसतं. तुझे नशीबच तुला तुझे खरे घर तुला परत देण्यासाठी इथपर्यंत घेऊन आले आहे. बाळा, तुझा जन्म ह्याच घरामध्ये झाला होता. तुझ्या आईने आणि मी तुला इथे रामच्या मांडीवर खेळवले होते, परंतु जेव्हा तू 4 महिन्यांची होतीस तेव्हा तुझ्या बाबांचा मृत्यू झाला. तुझ्या बाबांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सावत्र भावाने तुला आणि तुझ्या आईला या घरातून बाहेर काढली आणि स्वतः मात्र तुझ्या बाबांच्या संपत्तीवर कब्जा करून बसला आहे. बाळा, मी खरंच सांगत आहे, मी तुझी आजी आहे. म्हणूनच मी तुझ्या आईला भेटण्यासाठी येत होती. माझे तुझ्या आईवर खूप प्रेम होते. मला माहीत नव्हते की माझा सावत्र मुलगा माझ्या सख्ख्या मुलांच्या सर्व संपत्तीवर कब्जा करून बसेल. खरं तर माझ्या नवऱ्याने म्हणजे तुझ्या आजोबांनी कितीतरी वर्षापूर्वी मी असताना सुद्धा दुसरं लग्न केले होते आणि त्या महिलेला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगा होता. परंतु तुझ्या आजोबांचा सर्व कारभार तुझेच बाबा सांभाळत होते. म्हणून तुझ्या आजोबांनी त्यांची सर्व संपत्ती आपला सख्खा मुलगा म्हणजे तुझ्या बाबांच्या नावावर केली होती, जो त्यांच्या संपत्तीचा खरा वारसदार होता. माझी सवत तर मेली, परंतु तिचा मुलगा अजूनही जिवंत आहे. तुझ्या जन्मानंतर तुझ्या बाबांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूचा पूर्ण फायदा तुझ्या सावत्र काकाने उचलला. तुझे बाबा मेल्यानंतर त्याने तुझ्या आईला आणि तुला जबरदस्ती या घराच्या बाहेर काढले आणि कधीच इथे पाऊल ठेवायला दिले नाही. असा दमही दिला नाही. दमही दिला की तू परत इथे येऊ नकोस. या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यांनी मी पाहत होते. तुझी आई सुरुवातीपासूनच माझी आवडती सून होती आणि तू माझी आवडती नात होतीस. मी तुला मांडीवर खेळवली होती. असे असताना मी तुम्ही दोघांना माझ्यापासून दूर कशी करू शकत होती? पण एक वेळ अशी आली की तुझ्या सावत्र काकाने आणि काकीने विचार केला की ते लोक तुम्हा मायलेकींना जीवानीशी मारणार, म्हणजे ही सर्व संपत्ती नकळतपणे त्यांचीच होऊन जाईल. त्या लोकांनी प्लॅन बनवला होता की जिथे तुम्ही राहत होता तिथे एका रात्री गुंड पाठवून तुम्हाला कायमचे संपवायचे. परंतु मी असताना ह्या सर्व गोष्टी कशा घडणार होत्या? हे सर्व घडण्या अगोदरच मी नकळतपणे तिथे पोहोचून तुम्हा मायलेकींना दुसऱ्या जागी घेऊन गेली होती. एक गोष्ट चांगली झाली की त्या दोघांचे प्लॅनिंग मी ऐकले होते, म्हणून मला या सर्व गोष्टी करता आल्या. शेवटी तुझ्या सावत्र काकांनी पाठवले गुंड तुझ्या आईपर्यंत आणि तुझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही. तुम्हा दोघींचा जीव तर वाचला होता, परंतु मी तुम्हा दोघींपासून दूर झाली होती. पण असे असताना सुद्धा आईची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी तिथे येत असायची आणि तुझी चौकशी करण्यासाठी तिकडे यायची आणि थोडेफार पैसे तुम्हाला द्यायची. परंतु काही दिवसांपूर्वी ह्या दोघा नवरा बायकोंना माझ्यावर संशय येऊ लागला की मी तुम्हा दोघींना लपून भेटते आणि तुमची सर्व माहिती माझ्याकडे आहे आणि मी तुम्हाला पैसे देते हे त्या दोघांना समजले होते. म्हणून त्या दोघांनी माझ्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. मला बाहेर पाठवणं बंद केलं.
त्यानंतर त्या नवरा बायकोने तुझ्या आईचा आणि माझा ठाव ठिकाणा मला विचारला, परंतु मी त्यांना कोणतीच गोष्ट सांगितली नाही. शेवटी त्या नवरा बायकोंनी मला इथे बंद करून ठेवली. ते दोघे नवरा बायको या घरावर कब्जा करून बसले आहेत ना. त्या दोघांना तुला आणि तुझ्या आईला जीवानीशी मारायचे आहे. तू तुझा जीव वाचव. आपल्या आजीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मी तिच्या पायाजवळ बसून जोरजोरात रडू लागली आणि मी तिला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागली. मला कसे करून आजीला बाहेर काढायचं होतं, पण आजी म्हणाली, बाळा, तू असे केलंस तर यामध्ये अडकली जाशील. त्यापेक्षा तू इथून बाहेर पड आणि तुझ्या हक्काची लढाई लढ. तेव्हा मी म्हणाले, ही गोष्ट तर माझ्या आईने सुद्धा मला कधीच सांगितली नाही. का नाही सांगितली मला काहीच कळत नाही. तुम्ही माझी आजी आहात. पण आजी, मी तुला एक गोष्ट सांगते. मागच्या काही दिवसांपूर्वीच माझी आई आजारी पडली आणि त्या आजारपणातच मरण पावली. ती आता या जगात नाही. तेव्हापासून मी भुकेने तडफडत होती. शेवटी मला या बंगल्यामध्ये काम करण्यासाठी आली आहे. या बंगल्यामध्ये राहणारे लोक खरंच माझे काकी आहेत का आणि त्यांना मला मारायचं आहे का? आजी म्हणाली, हो, हे तेच लोक आहेत आणि त्यांना तुला मारायचं आहे, प्रॉपर्टीसाठी फक्त. पण तू इथे कशी पोहोचलीस आणि ते लोक तुला ओळखतात का? मी म्हणाले, नाही, हे लोक मला ओळखत नाहीत. त्यांना माहीत नाही की मी त्या महिलेची मुलगी आहे, ज्या महिलेला ते मारू आणि मलाही मारू इच्छित आहेत. आता माझी आई जगात नाही आहे आणि माझ्या बाबांच्या संपत्तीवर हे लोक कब्जा करून बसलेले आहेत. त्यामुळे मी आता हार मानणार नाही. मी माझ्या अधिकाराची लढाई नक्कीच लढेन. मी तर इथे माझे पोट भरण्यासाठी, नोकरी करण्यासाठी इथे आली होती. आता दिवाळी जवळ आल्याकारणाने मालकीनबाईंनी पूर्ण घराची साफसफाई मला करायला सांगितली आहे. म्हणून मी स्टोअर रूमची साफसफाई करण्यासाठी इकडे आली होती. साफसफाई करत असताना पण तेवढ्यातच अचानकपणे माझी नजर तिथे असणाऱ्या छोट्याशा दरवाजावर गेली. तिथे खूप खुर्च्या होत्या. तो दरवाजा उघडल्यानंतर मी इथपर्यंत पोहोचली. कदाचित नशिबालाच मला इथपर्यंत घेऊन यायचे होते आणि तुझी भेट घडवून द्यायची होती. तेव्हा माझी आजी म्हणाली, बाळा, तू मला शब्द दे की तुझ्या बाबांची संपत्ती लुबाडणाऱ्या या लोकांचा बदला तू नक्की घेशील. या लोकांनी मला खूप त्रास दिला आहे आणि माझ्या सुनेपासून आणि नातीपासून मला दूर केले आहे. आणि आता हे लोक मला तुमच्याविषयी सतत विचारत असतात की ते कुठे आहेत. मी मरून जाईन, परंतु या लोकांना तुमच्याविषयी कधी काहीही सांगणार नाही. बाळा, तू तुझ्या हक्काची लढाई लढशील ना? मी म्हणाले, आजी, मी लढाई लढण्यासाठी तयार आहे, परंतु हे सर्व कसे होईल मला आता इथले काहीच माहिती नाही. आजी म्हणाली, बाळा, मी तुझी मदत करेन, पण तू मला शब्द दे की तू मला इथे भेटायला पुन्हा येणार नाही. कारण तुझे इथे येणे एखाद्या धोक्यापेक्षा कमी नाही. जोपर्यंत तू जिंकत नाहीस तोपर्यंत तू इथे येऊ नकोस. यावर एक उपाय म्हणजे जे तू केला आहेस तर तू त्या दोघांना बेकायदेशीररित्या या घरातून बाहेर काढू शकतेस. ते म्हणजे तू त्यांच्याकडे असलेली मालमत्तेची सर्व कागदपत्रे शोधून स्वतःकडे घे. मग ती सर्व कागदपत्रे जेव्हा न्यायालयात तू सादर करशील ना, तेव्हा तू सिद्ध करू शकशील की तुझ्या वडिलांच्या संपत्तीवर आणि घरावर या लोकांनी कब्जा केलेला आहे. न्यायालयात मूळ कागदपत्रे सादर केल्यास ही सर्व मालमत्ता तुझ्या वडिलांची असल्याचे सिद्ध होईल आणि तू तुझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहेस. त्यामुळे हे सर्व कायदेशीररित्या तुला दिलं जाईल. आजीचं म्हणणं मला चांगलेच समजले होते. तेव्हा मी माझ्या आजीला शब्द दिला की मी तुला इथून नक्कीच बाहेर काढेन. माझ्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकल्याबरोबर आजीला खूपच दुःख झाले होते, परंतु तिला माझ्याकडून जी अपेक्षा होती ती मी पूर्ण करू इच्छित होते. मी तिथून बाहेर आली आणि तो स्टोअर रूमच्या आतील दरवाजा बंद करून पुन्हा एकदा सर्व खुर्च्या त्या दरवाजासमोर जशा होत्या तशा लावून ठेवल्या. परंतु जेव्हा मी स्टोअर रूममधून बाहेर आली तेव्हा हे पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण मालकीनबाई स्टोअर रूमच्या दरवाजातच उभी होती, जी माझी सावत्र काकी होती. तेव्हा मी तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं, कारण हीच ती महिला होती जिने माझ्या बाबांच्या संपत्तीवर कब्जा करून ऐशोआरामात आपले आयुष्य जगत होती आणि आम्ही मात्र. त्यामुळे तीच माझी शत्रू होती, कारण ती मला नोकरासारखी वागणूक देत होती. परंतु तिला हे माहीत नव्हतं की हे सर्व माझं आहे, माझ्या बाबांचं आहे. मला पाहिल्याबरोबर ती म्हणाली की तू आतमध्ये काय करत होतीस? तू कधीपासून आतमध्ये गेली होतीस? तेव्हा मी म्हणाले, मी साफसफाई करण्यासाठी आतमध्ये गेली होती. त्यावर ती म्हणाली, झाली का साफसफाई? मी होकारार्थी मान हलवत म्हणाली, हो, सफाई झाली. तेव्हा ती माझ्यावर ओरडत म्हणाली, स्टोअर रूमची साफसफाई करण्यासाठी एवढा वेळ का लावलात का? जाऊन दुसरी कामं कर. मी लगेच तिथून बाजूला गेली आणि दुसऱ्या कामामध्ये व्यस्त झाली. परंतु आता माझे त्या घरात राहणं आणि काम करणं एका वेगळ्या
वेगळ्याच गोष्टीसाठी होतं. मला त्या घरात काम करायचं होते. ते काम करत असतानाच मला ओरिजिनल कागदपत्र माझ्या हातात घ्यायची होती, शोधायची होती. मी विचार करत होती की मी तर एक गरीब आणि बेवारस मुलगी होती. मला माहीत नव्हतं की माझं नशीब या प्रकारे पलटले जाईल. या लोकांमुळे माझी आई आणि आम्ही दोघींनी गरिबीचे आयुष्य जगण्यासाठी मजबूर झालो होतो. परंतु सत्य कधीच लपून राहत नाही. आता सत्य समजल्यावर माझ्या आतमध्ये आग भडकू लागली होती. कारण ह्याच लोकांनी माझ्या बाबांचा मृत्यू झाल्यानंतर माझ्या आईला आणि मला बेघर केले होते. आणि हे तेच लोक होते ज्याने माझ्या आजीवर सुद्धा अत्याचार केले होते. त्यामुळे आता माझ्या प्लॅनवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक श्रीमंत माणूस आपल्या संपत्तीचं कागदपत्र एकतर घरातील तिजोरीमध्ये ठेवतो किंवा एखाद्या बँकेच्या तिजोरीमध्ये ठेवतो. त्यामुळे मला या लोकांचा पाठलाग करून हे पाहायचे होते की शेवटी त्यांनी सर्व कागदपत्रे कुठे लपवली आहेत. परंतु हे काम मी कधी आणि कसे करू शकत होती हे मला समजत नव्हतं. मला पूर्ण घराची झाडझडती घ्यायची होती. म्हणून मी रात्री जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या. त्या झोपेच्या गोळ्या मी स्वतः जाऊन मेडिकल स्टोअरमधून घेऊन आली होती. कारण त्या घरातील किचनमध्ये लागणारे सामान मीच घेऊन येत असायची. त्यामुळे माझ्यावर कुणाला शंका आली नाही. जेवण शालिनी बनवत असायची. शालिनी जेव्हा रात्रीचे जेवण तयार केले तेव्हा मी गुपचूप त्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या. रात्रीचे जेवण झाल्यानंतर ते लोक गाढ झोपीमध्ये गेले. त्यावेळी मी घराची झाडझडती चालू केली. शेवटी मला त्या सर्व फाईल्स स्टडी रूममध्ये कपाटामध्ये सापडल्या. हे लोक खूपच चालाक होते. त्या लोकांनी आपल्या स्वतःच्या रूममध्ये कोणतेच कागदपत्र ठेवले नव्हते, तर स्टडी रूममध्ये जे कपाट होतं त्या कपाटामध्ये सर्व पेपर्स ठेवले होते. खूप शोधल्यानंतर ते सर्व पेपर्स माझ्या हाती लागले होते. आजीने अगदी बरोबर सांगितलं होतं. त्या सर्व कागदपत्रांमध्ये माझ्या बाबांचं नाव लिहिलेलं होतं. माझ्या आईने मला माझ्या बाबांचं नाव सांगितले होते. माझ्या बाबांचा फोटो देखील मी पाहिला होता. परंतु मला ही गोष्ट माहीत नव्हती की माझे बाबा एवढे श्रीमंत होते. मला माहीत होते की जेव्हा सकाळी लोकांना जाग येईल तेव्हा त्यांना संशय येईल की रात्री त्यांच्याबरोबर नक्कीच काहीतरी गडबड झाली. म्हणून मी ते पेपर घेऊन मी ते घरातून बाहेर पडली. परंतु त्या घरातून बाहेर पडण्या अगोदर मी ते काम केले जे करण्यापासून माझ्या आजीने मला नकार दिला होता. पण आता मी यशाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. म्हणूनच आजीला तळघरातून सोडवायला मी तिथे गेली होती. मी कागदपत्र आजीला दाखवली तेव्हा तिच्या आनंदाला पारावरच उरला नाही. आजीने लगेचच मला मिठी मारली आणि म्हणाली, मला अपेक्षाच नव्हती की तू मला इथून बाहेर काढशील. तेव्हा मी माझ्या आजीला म्हणाले, आपण लवकरच इथून बाहेर पडूया, नाहीतर कुणी आपल्याला पाहिले तर खूप मोठी गडबड होईल. मी आजीला घेऊन रात्रीच त्या घराबाहेर पडली होती. एका रात्रीतच माझे सावत्र काका आणि काकीचंच पूर्ण जग बदलले होते. त्या लोकांना माहीत सुद्धा नव्हते की त्यांच्यासोबत काय झाले आहे. मी सकाळ होताच लगेचच एका वकिलाच्या ऑफिसमध्ये पोहोचली. माझ्यासोबत माझी आजी सुद्धा होती. मला माझ्या बाबांची संपत्ती हवी होती, म्हणून आता माझा आवाज मजबूत झाला होता. मी एखाद्या कामवालीसारखी बोलत नव्हती, तर एका मालकाच्या मुलीच्या आवाजात बोलत होती. वकील साहेबांनी ते सर्व कागदपत्रे नीट पाहिले आणि माझ्याकडे पाहत म्हणाले, जर खरंच हे पेपर खरे असतील तर कायद्यानुसार सर्व संपत्ती तुझी असेल. हे ऐकल्याबरोबर माझ्या आणि माझ्या आजीच्या मनाला शांतता मिळाली. तेवढ्यातच वकील साहेब म्हणाले, तुम्ही ही लढाई लढण्यासाठी तयार आहात का? तुम्ही तयार असाल तर मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ते लोक खूप वर्षापासून त्या बंगल्यात राहत आहेत, त्यामुळे ते एवढ्या सहजासहजी हार मारायला स्वीकारणार नाहीत. त्यावर मी म्हणाली, वकील साहेब त्यांना काही करू द्या, परंतु मी मागे हटणार नाही. हा माझा आणि माझ्या बाबांचा हक्क आहे. त्या वकील साहेब म्हणाले, मग ठीक आहे, आपण कायदेशीर कारवाईला सुरुवात करूया. माझा सावत्र काका विनोद पांचाळ आणि त्याची बायको निलिमा दोघांनीही खूप ताकद लावली होती. त्यांना काही करूनही हीच केस जिंकायची होती. खोटे साक्षीदार आणि खोटे पेपर्स त्या लोकांनी न्यायालयात सादर केले होते आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचं म्हणणं होतं की मी खोटं बोलत आहे. माझी सावत्र काकी न्यायाधीश साहेबांना म्हणाली की ही एक गरीब मुलगी, ती आमच्या घरामध्ये नोकराचे काम करत होती आणि आता हीच मुलगी आमच्या सर्व संपत्तीवर अधिकार सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा मी न्यायाधीश साहेबांकडे पाहिलं आणि अगदी मजबूत शब्दात म्हणाली, साहेब, माझ्याकडे सर्व खरी कागदपत्रे आहेत, ज्यांच्यावर माझ्या वडिलांच्या सह्या आहेत. एवढंच नाही तर माझ्या आजोबांनी त्यांची सर्व संपत्ती त्यांचा एकुलता एक सक्का मुलगा म्हणजेच माझे बाबा यांच्या नावावर केली होती, असे त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिले आहे आणि ते मृत्यूपत्र सुद्धा माझ्याकडे आहे. जर आवश्यकता असेल तर तुम्ही फॉरेन्सिक टेस्ट करू शकता. तेव्हा न्यायाधीश साहेब म्हणाले, मला एक सर्व कागदपत्रांची खातरजमा करून घ्यावी लागेल. त्यासाठी त्यांनी आम्हाला पुढची तारीख दिली.
न्यायालयाच्या मधून बाहेर पडल्यानंतर माझे सावत्र काका आणि काकीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. आणि तरी सुद्धा माझी काकी म्हणत होती, जर मला अगोदर शंका आली असती तर मी या मुलीला केव्हाच संपवली असती. तिचे असे बोलणे ऐकून मला राग आला आणि मी म्हणाले, माझ्या हक्कापासून मला कुणी दूर करू शकत नाही. पुढची तारीख येण्या अगोदरच माझ्या सावत्र काकांनी मला संपवण्याचा परत एकदा प्रयत्न केला, परंतु त्यांचा हा प्लॅन यशस्वी झाला नाही. मी लगेच त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्या पोलिसांनी माझ्या काकाला आणि काकीला अटक केली. त्यानंतर जेव्हा त्या दोघांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले, तेव्हा आम्ही सादर केलेली सर्व कागदपत्रे खरे असल्याचे न्यायाधीश साहेबांनी सांगितले. पण त्यासोबतच माझ्या आजीने सुद्धा साहेबांसमोर माझ्या बाजूने जबाब दिला. त्यामुळे मला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या कारणाने आणि माझ्या बाबांच्या संपत्तीवर कब्जा करून आम्हा मायलेकींना घराबाहेर काढले, तसेच आजीवर अत्याचार केले, आमचा मानसिक छळ केला. या सर्व आरोपाखाली माझ्या सावत्र काकाला आणि काकीला शिक्षा ठोठावण्यात आली. आता त्या बंगल्याचा ताबा माझ्याकडे आला होता. मी आणि माझी आजी आता आम्ही दोघीही केस जिंकल्यामुळे खूपच आनंदात होतो, कारण ही केस जिंकण्यासाठी देवानेच आम्हाला साथ दिली होती. म्हणून आम्ही दोघीही देवांचे आभार मानत होतो आणि माझ्या बाबांचं घर आज माझ्या स्वतःच्या ताब्यात आले होते. तर मित्रमैत्रिणींनो, एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या मुलीला आपले तारुण्य गरिबीत जगावे लागले, परंतु त्यानंतर का होईना तिलाच तिचा हक्क मिळाला. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की देवाच्या दारामध्ये उशिरा का होईना प्रत्येकालाच न्याय मिळतोच आणि अपराधाला शिक्षाही होतेच. तुम्हाला काय वाटते, खरं आहे ना? कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.